मी काय कोणी फ्रेशर आहे का माझ्याशी डील करायला? का मला माहिती नाही काय बजेट असतात आणि काय नसतात? मुळात आपली टीम याच्यावरती दिवस रात्र मेहनत करणार आहे, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला नको मिळाला? हो बरोबर आहे, मग? म्हणजे आपण जे बजेट ठरवलंय त्याच्यावर मागे हटायचं नाही. अजिबात हटायचं नाही आणि आपली टाइम फ्रेम सुद्धा हलवायची नाहीये. त्यांना म्हणा आम्ही जे काम करतो ते अत्यंत चोख करतो आणि वेळेतच करतो. ठीक आहे, मी कळवतो त्यांना. तू अगं हळू. अरे काय आहे अगं, ऑफिस आहे निकिता हे. आणि मुळात तू का आलीस आता इथे? शी, काय बायकोला बघितल्यावर आनंदी व्हावं अशी पद्धत नाहीच आहे ना तुमच्याकडे? जाऊ दे रे, मी तुला भेटायला आलेले नाहीच आहे, मी समरला भेटायला आली. काय ग, खाऊ आणलेस? सॉरी, आज खाऊने आणला, पण आज हे आणलं, हे घे. हे काय आहे? बघ. अरे 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 वाच वाच, नीट वाच. काय? आनंदच्या रजेचा अर्ज? हे काय? आनंद, तुला रजा हवी? नाही मला रजा नकोय. मला रजा हवी आहे याची, म्हणजे मला ह्याचा वेळ हवाय. त्याचा सगळा वेळ हा इथे ऑफिसमध्ये घालवतो, ऑफिसची कामं करत राहतो, मला कधी वेळ देणार? ते काय नाही, मला याची रजा हवी आहे. तू रजा घ्यायचीस आणि तू गपचूप साईन कर, अप्रूव्ह कर समर लगेच आत्ता. नाही, मी नाही करणार, कारण मला पण तो हवा इथे ऑफिसमध्ये. एक मिनिट, या दोन्ही मध्ये मला काही चॉईस आहे का नाही? अजिबात नाही. काय रे, हे बरं आहे तुझं. बायकोला घेऊन बाहेर जाणार फिरायला, पावसात भिजणार तुम्ही छान, आणि आम्ही काय घरी बसून भजी तळायची, भजी खात बसू आम्ही. ती आनंदची आयडिया होती, तो माझ्या मागे लागला म्हणून मी गेलो. फायदा झाला ना पण. क्या बात है, तुझा प्लॅन होता? येस. काय हुशार आहे माझा नवरा. कसं सुचतं ना याला, डोकं मस्त चालवतं ना. प्रश्नच नाही. फक्त बायकोला तेवढं टेरेसवर पण घेऊन जात नाही, सगळं डोकं इथेच चालतं. अगं काय ना, बरेच दिवस त्याची काही गरजच नाही पडली. म्हणजे बरेच दिवस झाले तू माझ्यावर रुसली नाही, चिडली नाही, माझ्याबरोबर आबोला धरला नाहीस, त्यामुळे असं काही खूप डोकं लावून प्लॅनिंग करायची गरजच नाही वाचली, नाही का? अच्छा, म्हणजे माझं चुकलं नाही का? नाही, सॉरी सॉरी सॉरी. मी आता असं करते, मी आबोला धरते. नाही ऐक मी बोलतच नाही तुझ्याशी, आपली कट्टी. निकिता, आजपासून आमची कट्टी. माझ्याकडे यायचं नाही, भजी तर निकिता हे कर ते कर असं काही सांगायचं नाही. ऐक ना, 2 मिनिटं ऐक. आबोला आत्तापासून आबोला. आणि घरी नाही आलास ना ऑफिस मधून तरी चालेल, ह्याला ठेवून गे रे. ए बाबा, ए जा जा, तुझी रजा मंजूर. खरंच? हो झाली. नाही आता लगेच नको, एवढं नाही हँडल करू शकत मी त्याला. मला त्याची गरज लागेल तेव्हा मी तुला सांगेन, आता ठेवून घे. पण समर, छान वाटलं तू स्वानंदीला एवढा वेळ देतोयस, क्वालिटी टाइम स्पेंड करतोयस तिच्या बरोबर. म्हणजे तुझी आणि स्वानंदीची गाडी या स्टेज पर्यंत आली याचा मला इतका आनंद होतोय ना, जो मी शब्दात नाही सांगू शकत. आय नीड अ हग. थँक्यू डार्लिंग. मला कोणाची दृष्ट न लागो. एक मिनिट, मी ये ये रे, चल.